हॅलो सारिका. बरं झाली सोनोग्राफी? बघ आपल्याला वाटलंच होतं तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण 40 वर्षाची आहेस तू. तुझे पिरियड सायकल खूप हेवी आहेत आणि खूप जास्त दिवस राहतात, म्हणजे काहीतरी गर्भाशयात प्रॉब्लेम आहे असं आपल्याला वाटलं होतं. आणि वेड्यासारखं उगाचच तू वर्षभर नुसती औषधं घेत राहिलीस. हा जो प्रॉब्लेम आहे याला म्हणतात सबम्युकस फायब्रॉइड. सबम्युकस फायब्रॉइड म्हणजे काय? गर्भाशयाच्या आतमध्ये ते फायब्रॉइड आहे. तर कसं असतं तुला दाखवते. हे बघ, हे तुझं गर्भाशय आहे बरोबर. हे गर्भाशयाच्या आतली कॅव्हिटी ज्याच्यामध्ये बाळ राहतं. या कॅव्हिटीमध्ये दर महिन्याला एक गादी तयार होते, त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. ही बाहेर येते म्हणजे पिरियड सायकल असतात. तर आपलं फायब्रॉइड जवळजवळ 3 सेंटीमीटरचं गर्भाशयाच्या आतमध्ये घुसलेलं आहे. इथे हे गर्भाशयाच्या आत आहे, त्यामुळे तुझं ब्लिडिंग खूप हेवी होत आहे. हे जे काय अस्तर तयार होतं दर महिन्याला ते त्याच्यावर पण वाढतं आणि हेवी ब्लिडिंग होतं. तर हा तुझा प्रॉब्लेम कुठल्याही औषधाने सॉल्व्ह होणार नाहीये. ही अगदी डे केअर प्रोसिजर आहे. त्यासाठी कुठेही कट नसतो. फक्त गर्भाशयाच्या आतमध्ये आपण दुर्बीण घालतो. ती पेनलेस असते, कारण आपण ही अनेस्थेशियाच्या खाली घालत असतो. त्यामुळे तुला काहीही त्याचा त्रास होणार नाही. पण एकदा का ते फायब्रॉइड निघालं की तुझा ब्लिडिंगचा प्रश्न हा निश्चितच सुटेल आणि तुला त्यासाठी औषधं घ्यावी लागणार नाही.